हॅलो फ्रेंड्स, तर या व्हिडिओमध्ये आजचे क्वेश्चन्स पाहूयात आपण। MPSC MES चे क्वेश्चन्स आहेत। फर्स्ट क्वेश्चन बघा, मिठाच्या सत्याग्रहाची तारीख विचारलेली आहे 12 मार्च 1930। मुस्लिम लीगची स्थापना विचारलेली आहे, स्थापना कुठे झाली होती? ढाका या ठिकाणी 1906 ला। ईस्ट इंडिया कंपनी विषयी विचारलेलं होतं, सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली। तर एक पेड़ माँ के नाम यावरती पण क्वेश्चन्स होता। तर एक पेड़ माँ के नाम या मोहिमेचे उद्घाटन नरेंद्र मोदीजी यांनी केलेले आहे। कधी? 5 जून 2024 रोजी दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कमध्ये पिंपळाचे झाड लावून या मोहिमेची त्यांनी सुरुवात केली होती। फंडामेंटल ड्यूटीज बद्दल विचारलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, फंडामेंटल ड्यूटीज इयर बद्दल विचारलेला आहे। 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे भारतीय संविधानात मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली। 42वी घटना दुरुस्ती ज्याने कलम 51 ए भाग चौथा ए समाविष्ट केला। नंतर 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे 11वे मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले। जगाचे छप्पर विचारलेला आहे। तर जगाचे छप्पर आहे तिबेट पठाराला जगाचे छप्पर असे म्हटले जाते, कारण ते जगातील सर्वात उंच आणि मोठे पठार आहे, ज्याची सरासरी उंची 4500 मीटरपेक्षा जास्त आहे। 4500। सिराज उद्दौला यांच्यावरती प्रश्न होता। ते बंगालचे शेवटचे स्वतंत्र नवाब होते। त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटी बंगालवर आणि नंतर जवळजवळ संपूर्ण भारतीय उपखंडावर ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनाची सुरुवात झाली। विचारलेले महाराष्ट्राचे अर्थमंत्री सध्याचे कोण आहेत? तर महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार हे आहेत, जे राज्याचे उपमुख्यमंत्री देखील आहेत। तसेच त्यांनी 2 जुलै 2023 पासून हा पदभार स्वीकारलेला आहे। पर्यावरण मंत्री विचारलेले आहेत। तर महाराष्ट्राचे आहेत बघा पर्यावरण मंत्री श्रीमती पंकजाताई गोपीनाथ मुंडे ह्या आहेत। तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा पर्यावरण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत। इंडिया बिगेस्ट ट्यूलिप गार्डन विचारलेलं आहे, इंदिरा गांधी मेमोरियल ट्यूलिप गार्डन। न्यायाधीश गवई कोणत्या राज्याचे हायकोर्टाचे न्यायाधीश होते? तर ते 2003 पासून 2019 पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते। 52वे आहेत सध्याचे न्यायाधीश भारताचे। दोहा लीग बद्दल विचारलेलं होतं। दोहा डायमंड लीग ही दोहा कतार येथे झाली। ते एक आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धा आहे। नीरज चोप्रा द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे त्यांनी 90.23 मीटर भाला फेकून। नेक्स्ट, नीरज चोप्राला कोणी हरवले? तर जर्मनचा ज्युलियन वेबर यांनी 91.06 मीटरचा भाला फेकून त्यांना नीरज चोप्राला हरवलेलं आहे। चांगले आरोग्य पोषण यावरती पण प्रश्न होता। कायदेमंडळापासून कार्यकारी मंडळ विभक्त आर्टिकल कलम 50। वन्यजीव संरक्षण आर्टिकल हे अनुच्छेद 48A आणि 51A मध्ये येतं। भंडारा जिल्ह्यातील नदी विचारलेली होती। तर भंडारा जिल्ह्यामधील मुख्य नदी आहे वैनगंगा नदी आहे, आणि त्या नद्याच्या उपनद्या आहेत बावनथडी, चुलबन, गोदोरा, कन्हाना आणि सून या त्याच्या काही प्रमुख उपनद्या आहेत। उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुवाला वेगळी करणारी रेषा म्हणजे विषुववृत्त। पिंक रिक्षा योजनेबद्दल विचारलेलं होतं, नेमकं काय ही पिंक रिक्षा योजना? महाराष्ट्र शासनाची पिंक ई रिक्षा योजना महिलांना रोजगार
उपलब्ध करून देण्यासाठी आणि आर्थिक सक्षम बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राने सुरू केलेली आहे पिंक रिक्षा योजना। सोपा प्रश्न आहे बघा, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी वर्ष विचारलेला आहे। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांसाठी वयोमर्यादा 21 ते 65 वर्ष एवढी आहे। हेमिस नॅशनल पार्क विचारलेले लोकेशन, तर हेमिस नॅशनल पार्क भारतातील लडाखच्या पूर्वेकडील भागामध्ये येतं। आर्टिकल 47 आणि 49 विचारलेले आहेत। आर्टिकल 47 मध्ये काय येतं, राज्याला सार्वजनिक आरोग्य सुधारणे, पोषण आणि राहणीमान उंचावणे आणि आरोग्यासाठी हानिकारक मादक पेय आणि औषधांवर बंदी घालण्याचे आदेश देते। तसेच कलम 49 काय आहे, राज्याला राष्ट्रीय महत्त्वाच्या स्मारके, ठिकाणे किंवा वस्तूंचे संरक्षण करण्यास बांधील करते। महत्त्वाचा प्रश्न आहे, संविधान सभेतील महिला विचारलेल्या आहेत। तर टोटल किती महिला होत्या, 15 महिला होत्या। ठीक आहे, आपण त्या महिला कोण कोण होत्या ते पाहूयात। अमू स्वामीनाथन होत्या, दाक्षायणी वेलायुधन, बेगम एजाज रसूल, दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता, कमला चौधरी, लीला रॉय, मालती चौधरी, पूर्णिमा बॅनर्जी, राजकुमारी अमृत कौर, रेणुका रे, सरोजिनी नायडू, सुचेता कृपलानी, विजयलक्ष्मी पंडित आणि ॲनी मॅस्करीन। ठीक आहे, सुचेता कृपलानी या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होत्या। नेक्स्ट क्वेश्चन बघा, कर्नाळ अभयारण्य कोठे आहे, तर रायगड या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये आहे कर्नाळ अभयारण्य। भारताची किनारपट्टी विचारलेली आहे, किती किलोमीटर लांबचा सागरी किनारा भारताला लाभलेला आहे, 7516.6 किलोमीटर एवढा भारताला सागरी किनारा लाभलेला आहे। तसेच मे 2025 चे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स विचारलेले होते। दौलताबाद किल्ला कोणी बांधलेला होता, कोणी बांधला दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव देवगिरी किल्ला असे होते। याची बांधणी यादवराज भिल्लम पाचवा याने 11व्या शतकात केलेली होती, 1187च्या सुमारास केलेली होती। दौलताबाद किल्ल्याला देवगिरी किल्ला असेही पूर्वीचा देवगिरी किल्ला आहे तो। 2001 ते 2011 महाराष्ट्राची लोकसंख्या किती टक्क्यांनी वाढली, तर ती 15.99% वाढलेली आहे। 2001 आणि 2011चं कंपॅरिझन केलं तर। स्वतंत्र, समता, बंधुता कोणत्या देशातून घेतले आपण संविधानामध्ये, तर फ्रान्स या देशाकडून घेतलेले। महत्त्वाचा प्रश्न आहे, सुएझ कालवा कोणत्या 2 समुद्रांना जोडतो, तर हा जो कालवा आहे तो भूमध्य समुद्र आणि लाल समुद्र या 2 जलाशयांना जोडतो, सुएझ कालवा। नॉर्थ ईस्ट राज्यातील अभयारण्य विचारलेले होते। ईशान्य भारतातील काही प्रमुख अभयारण्य, आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस राष्ट्रीय उद्यान आसाममध्येच आहे। अरुणाचल प्रदेशामध्ये पाखोई व्याघ्र अभयारण्य आहे आणि नामदफा राष्ट्रीय उद्यान अरुणाचल प्रदेश। मणिपूरमधील खिबु लमजाओ मणिपूरमध्ये आहे हे। इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम रेसची फोटॉन्सची संख्या किती असते विचारलेले। इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम चुंबकीय वर्णपटमधील प्रत्येक किरण उदाहरण रेडिओ लहरी, दृश्यमान प्रकाश, गॅमा किरण फोटॉनचा बनलेला असतो आणि या फोटॉनची संख्या निश्चित नसते। पुढचा प्रश्न बघा, टायगर कोणत्या वर्गात मोडतो, वाघ हा कोणत्या वर्गामध्ये मोडतो, वाघ फेलिडी या मार्जार कुळात मोडतो, जो एक सस्तन प्राणी आहे। शास्त्रीयदृष्ट्या त्याचे नाव पॅन्थेरा टायग्रिस असे आहे। शास्त्रीयदृष्ट्या म्हणजे शास्त्रीय नाव पण त्यांचं वाघाचं विचारलं जातं, तर पॅन्थेरा टायग्रिस असं वाघाचं नाव आहे शास्त्रीय। थॉम्सनचा अणुसिद्धांत विचारलेला आहे। जे थॉम्सन यांचा अणुसिद्धांत मानतो की अणु हा एक धनप्रभारित गोल असून त्यात ऋण प्रभार असलेले इलेक्ट्रॉन एका विशिष्ट पद्धतीने विखुरलेले असतात।
संविधान सभा विचारलेली आहे. भारतातील संविधान सभा ही भारताचे संविधान घटना तयार करण्यासाठी 9 डिसेंबर 1946 रोजी स्थापन करण्यात आली होती. महत्त्वाचा प्रश्न आहे. IPL 2025 रनर अप टीम विचारलेली आहे. विजेता होते रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि उपविजेते होते पंजाब किंग्स. RCBने पंजाब किंग्सला 6 धावांनी पराभव केला. दोहा डायमंड लीगचे विजेते विचारलेले आहेत. ज्युलियन वेबर. एक पेड माँ के नाम सुरुवात आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे वरती. IPL उपविजेता पंजाब किंग्स. पुढचा प्रश्न पाहूयात. कॅनडाचे पंतप्रधान विचारलेले आहेत. मार्क कार्नी हे कॅनडाचे सध्याचे पंतप्रधान आहेत. त्यांनी 14 मार्च 2025 रोजी पदभार स्वीकारला आहे. काल्पनिक क्वेश्चन्स आले होते. जागतिक वारसा स्थळे, युनेस्को, रामसर स्थळे. जागतिक वारसा स्थळे किती आहेत बघ भारतामध्ये? 44 आहेत टोटल. रामसर स्थळे किती आहेत भारतात? एकूण 91 आहेत. 91. 44वे जागतिक वारसा स्थळ छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले आहेत. पुढचा प्रश्न नाणी कायदा 2011 विचारलेला आहे. नाणी कायदा 2011 हा भारत सरकारचा एक कायदा आहे जो देशातील नाणी व टंकसाळांशी संबंधित कायदे एकत्रित करतो, नाण्याचे संरक्षण करतो आणि नाणी वितळणे, नष्ट करणे किंवा बनावट नाणी तयार करणे यावर बंदी घालतो. ठीक आहे. हा कायदा संपूर्ण भारतात लागू आहे आणि तो कधी अंमलात आला तर 1 सप्टेंबर 2011 पासून अंमलात आलेला आहे. नाणी कायदा 2011. डेट बघा 1 सप्टेंबर 2011. नेक्स्ट क्वेश्चन. कलम 47 आणि 50 विचारलेले. भारतीय राज्यघटनेचे कलम 47 हे राज्याचे कर्तव्य नमूद करते की नागरिकांचे पोषणमान, राहणीमान सुधारणे तसेच सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याची प्राथमिक जबाबदारी आहे. तर कलम 50 बघा, राज्याला न्यायपालिकेला कार्यपालिकेतून वेगळे ठेवण्यास सांगते, ज्यामुळे न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य सुनिश्चित होते. लास्ट क्वेश्चन पाहूयात. पद्म पुरस्कारावरती क्वेश्चन आहे. हा पद्म पुरस्कार एकूण किती जणांना मिळाले 2025चे? तर 2025 वर्षासाठी एकूण 139 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले, ज्यात की 7 पद्मविभूषण आहेत, 19 पद्मभूषण आहेत, 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये 23 महिला, 10 परदेशी NRI, PIO, CI पुरस्कार विजेते आणि 13 मरणोत्तर पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा समावेश आहे. पुरस्कारांचे वितरण बघा. पद्मविभूषण 7 पुरस्कार, पद्मभूषण 19 आणि पद्मश्री टोटल 113 पुरस्कार. तर अशा प्रकारचे हे आजचे क्वेश्चन्स आहेत. आणखी काही क्वेश्चन्स भेटले तर आपण त्यावरती पण व्हिडिओ बनवूयात. सहसा म्हणजे जवळपास काल जे क्वेश्चन्स आले होते ते बऱ्यापैकी आहेत त्यामध्ये क्वेश्चन्स आज आलेले. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.